आता हसाल, पण काळ आलाय. काळ आलाय. एक सदाचार गेला, दोन सत्य गेलं. दोन झाले बरं का. तीन पोरानं बंगला बांधला आणि बाप जिन्यात झोपला, गारठून नेला. आणि पोरानं बंगल्याला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातूनच नदीवर गेले, दादा बंगल्यात आलेच नाही, पण बंगल्याला नाव काय दिलंय? दादांची कृपा. जमीन विकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं वंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. बाकीचा विचार घरी केल्यावर का दया गेली. किती झाले? 3 4 तप गेलं, तप राहिलं नाही. विशिष्ट साधू विशिष्टच तप करू शकतात, नाही तर तप करण्याची आपली ताकद संपली. किती झाले? 5 जमिनीतलं पाणी गेलं. 6 माणसांमधलं प्रेम गेलं, प्रेम राहिलं नाही. आता थोरल्याच्या पोराचं लग्न मोडाय धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. भावानं जमीन विकली, भावानं जमीन विकली आणि बहिणीनं भावावर दावा लावला. भाऊ नोटाचा बंडल दरवाजात घेऊन उभा राहिला. भावाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. मला सगळं आहे पण राखी बांधायला बहीण नाही. भावानं नोटाचा बंडल पुढे केला, बहिणीनं घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपले. संपले रक्ताचे नाते. या जगात रक्ताचे नाते राहिले नाहीत. हे फक्त झाकली सवा लागायची, नाही तर काय नाही. आम्ही तुम्हाला सांगतो ना, आम्ही आता आमच्या बापाच्या कानफाटीत मारायचे आणि तुम्हाला सांगायचं पितृदेव भाऊ. हो, माणसामधलं प्रेम गेलं. आज कीर्तनात माझ्यासमोर एवढे बसलेले माणसं आहेत ना, पहिल्या दिवशी तुमचे पडदे बिडदे सोडावं लागले. एवढे माणसं आहेत ना, तुम्ही मायापुढे आत्ता बसलेली माणसं कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता कीर्तनात बसलेल्या पैकी तुमच्या आईशी तुम्ही 50% लोक बोलत नाहीत. खोटं बोलाल ना तर हे तुमचं शेवटचं कीर्तन. तुम्ही 2014 पाहू शकत नाही. आता बसलेले मला माणसं सांगा, तुम्ही आईशी बोला नाही तर बोलू नका. काय पाप केलं तिने आयुष्यात? मग तुम्हाला तिचं प्रेम कमी झालं का? अरे तिनं 7-10वीला होता नालाय का तू, ती शाळेपर्यंत डबा घेऊन आली, रात्रीची भाजी सकाळी गरम केली. अरे तुम्हाला आईशी बोलायचं नाही तर बोलू नका. तीच आई सकाळी ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे बघते. मुलगा दिसला की तिच्या गालावर खड्डा पडतो आणि ती खळकण असते आणि म्हणते मी याला नाही ना बोलत, सुखीत आहे ना, याला प्रेम म्हणतात. मग सांगा मला महिला मंडळात एका वाक्यात तुम्हाला लय राग येतो बोललो. लोक म्हणते बा इंद्रिकर महिलांना लय बोलतो. फक्त मला एक सांगा महिला मंडळ, तुमच्या पोराला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सहन केलं का? नाही केलं ना. मग तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही का? त्याला बोलायचं बंद कोणी केलंय? आज त्या बिचाऱ्या माऊलीनं रात्रीची भाजी. एक वाक्य सांगा महिलांना, जगातल्या एकाही देवाच्या पाया पडू नका. म्हातारपणापर्यंत सासू सासऱ्याला घरात सुखानं मरू द्यायच्या सारखा परमार्थ नाही. कशाला गुरुवार संपले का? संपले ना. राहिले असतील 2 तर करा. अजून 4 गुरुवार करतील. सासरा बिन भाकरीचा मारी ती आहे रे पंडित. ह्याला करायचो परमार्थ. खरं बोलणं म्हणजे. आणि ते काय झालंय महाराज, आता महिलांच्या बाबतीत सरकार त्यांच्या बाजूनं, कायदा त्यांच्या बाजूनं, बाजू त्यांच्या बाजूनं, न्याय त्यांच्या बाजूनं. गड्यांना काही किंमतच नाही हो. आता मला सांगा महाराज, या सगळे अन्याय त्यांच्यावरच होते, आपल्यावर अन्याय होत नाही का काही? तुम्ही पहा महाराज, तुम्ही बारीक अभ्यास करा. सगळं कोणाकडे? कायदा कोणाच्या बाजूनं? महिलांच्या. न्याय कोणाला मिळतो? महिलांना. अन्याय कोणावर केला जातो म्हणे? महिलांवर. आता तुम्ही मला एवढे सांगा महाराज, आपल्यावर अन्यायच नाही होत का? मग सांगायचं कोणाला? आपण घ्यायचं औषध. जासाच कंटाळून आत्महत्या.
म्हणजे आमच्यावर अन्यायच होत नाही का काही? अहो, आम्ही 5 वाक्य ऐकतो. माणसं आयुष्यात 5 वाक्य बायकोचं ऐकतात. मला लग्नाच्या पहिल्या वर्षी बायको नवऱ्याला म्हणत असते, अहो ऐकलत का? पहिलं वर्ष. अहो ऐकलत का? पहिलं वर्ष. बंटीचे पप्पा दुसरं वर्ष. मी येऊ तिकडे का तुम्ही येता इकडं? तिसरं वर्ष. कान फुटले का? चौथं वर्ष. बंटी तुझ्या पप्पांमध्ये गाडवत काही फरक नाही. 6व्या वर्षी आपण चाललो दिंडी ज्ञानबा तुकाराम. माझा काय 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 नाही. आता उगाच तुम्ही मी महाराज खरं सांगा, तुम्ही मी उगाच कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातो, नाही तर शहाणा माणूस जाणार नाही. महाराज तुम्ही खरं सांगा, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोललंय तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. उलटी भेळ घेऊन जातो. आता असेच दिवस काढायचे, काही विलाज नाही राहिला महाराज. त्याला असंच जवळ जगता येईल तवर. आता ज्यांना नाही त्यांचा तर विषय नाही, त्यांना मिळणारही नाही. आता मग यंदा कशी जिरली? यंदा लग्नच जमानं. यंदा पोराचा बापच पुरीच्या बापाच्या मागे लागलाय. पुरीचा बाप म्हणला दुष्काळ पडला यंदा, नको भाऊ तिकडे देवाला सोडा, आम्हाला नको. मग यंदा पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार आहे. पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय हणा, आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. सध्या लय दणका उठलाय सध्या. आणि त्या कार्ट्याने ते गाणे ऐकायचे आणलंय कुठून, कानात काडक्या घालतय, एकटच झुलत आहे रस्त्याला एकट. एसटी आली बिन निघून गेली. बरं ते कुठे वापरत? एक संडासात घेऊन गेलं ते कानातलं आणि संडासात बसलं. बराच टाइम गाणं ऐकलं त्यानं, संडासच होईना. मग त्यानं संडासात गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा. आणि ते एक बार आजा आजा मुळे ती आणि ते संडासातून बाहेर आलं असं वाकडच होऊन आलं. वाकड. त्याची बायको म्हणली पप्याचा बाप सरळ गेला ना, वाकडाच कस काय झाला. तिनं डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छातीवर तुल्या. त्याला काहीच नव्हतं झालं. एक बार आजा आजाच्या गडबडीमध्ये संडासातून बाहेर येताना त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घालवलं. सदाचार गेला बा. आपल्या पोरांच्या चहाचं दुकान टाकलं, निमे बुडू आपण त्याच्या हाटेला चहा प्या. जर आपलेपणा शिका. आपल्या लोकांनी आपलेपणा काढूनच टाकलं. आपल्या लोकांमध्ये 3 अवगुण आहेत पोरांनो. आपल्याला आपलं मोठं झालेलं सहन होत नाही. आपली लोक आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही, आणि आपल्या माणसाला दुसरी माणसं चांगली म्हणलेली सुद्धा आपल्या माणसाला सहन होत नाही. ते अपखोदे आपल्या त्याला आपलं म्हणा. अरे रामदासी महाराज एवढं मोठं 10 वर्ष नियोजन करताय. आपला माणूस आपलं म्हणा ना, काय फरक पडला त्याला. आपला एक वर्ग PSI झाला, गावभर डिजिटल लावा, लावा डिजिटल गावभर लावा. काय फरक पडला? दिल्लीत लोक राहते, त्यांची इकडे डिजिटल लावण्यापेक्षा आपल्या पोरात लावा ना. लावा ना. दिल्लीतल्यांची बोर्ड आपल्या येड्या बाबलीला लावित बसायचे. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना माहिती नाही जन्मतारीख कोणती, काय लावित. आणि एकदा लावलं का 10व्या पोट ठेवायचं. मग एक जण म्हणला पालथकर तोच मिळालाय. काय ठेवायचं डिजिटल? सध्या तर डिजिटलचं असं झालंय, रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड. उमलते नेतृत्व. कोणते? उमलते नेतृत्व. मिश्या फुटल्या नाही त्याला, युवा नेतृत्व. फुटली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी, जनसामान्यांची काही वारी.
पुन्हा फुटली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा काढली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. झालं वाटुळं त्यांचं. फक्त आता आपल्या बायकोला खितवा माय नाही याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी, खाली लगेच 5-50 हार झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. डिजिटलचं असं ज्याच्या जागेत लावलं त्याने भाडं घेतलं पाहिजे, नगरपालिकेने भाडं घेतलं पाहिजे. मला हे सप्त्या बिप्त्यांचे लावणं ठीक आहे. एखाद्याची दसक्रिया आहे, सकाळी लावणं संध्याकाळी, आणि कार्यक्रमाची डिजिटल लावणार आहे ना, जबाबदारी घेतली पाहिजे. आपला कार्यक्रम संपला काढून टाकाय, ते काम आहे त्यात काय नाही ठेवायचे कवर आहे बी. त्याला धक्का लागला का झाले कार्यकर्ते संतप्त. पेट वाट या पर्या मोठे दुकानं चालू द्या, लहान ठेवा बंद. लहान फिरकू देणार नाही रस्त्याला, मोठे काय आलंय मला. आपली माणसं मोठी करा. किती झाले? 8, 10 आहेत बरं का. 9 हसू गेलं महाराज, हसू राहिलं नाही, लोक बधीर झाले. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. नाही नाही नाही, त्यानं दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची महाराज. ते पैसे माल देऊन टाकायचे. हसत नाही लोक. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 लाख रुपये लागले असते. मग आता खटोडणं कीर्तन संपल्यावर मला जे एखादा लाख द्यायला काय अडचण काय. अरे उलट आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे, त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 5-50 हजार देऊन टाका त्याला. नको त्याला देण्यापेक्षा इंदुरीकरला द्या ना, गरीब माणसाला द्या ना, ज्याला गरज आहे. अरे गरीबाला द्या, ज्याला गरज आहे त्याला. ज्यांना उत आला त्यांना घरी नेऊन द्या. हो घ्या. आणि हसायला पाहिजे. हसत नाही लोक. आता तुम्ही माया पुढे बसले, तुमच्या ध्यानात तरी आहे का किती टाइम बसले? 1 मिनिटं तरी कशाची आठवण आली का? मग आपण स्वर्गात आहे सध्या. आपण कुठे सध्या? रिलॅक्स. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तुम्हाला एक वाक्य सांगा, चमड्याच्या देहाचा विसर पडणं आणि नामामध्ये तल्लीन होणं हा स्वर्ग सुखे महाराज. हे स्वर्ग सुखे. मग संतांनी काय केलं महाराज? रात्रंदिवस भजन करणं आणि तल्लीन राहणं. असो ऐसा कोटे आठवची. बस काय हसू गेलं. हसत नाही लोक. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला, पार त्याला मिळत नव्हती, तेव्हा लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत, जेव्हा त्या जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत. टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत्या काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा? हसत नाही लोक. आणि हसायलाच पाहिजे. आता हे पोर रोजानं तरी बसतील का कीर्तनाला? पण फिट बसले. हसू गेलं. आणि 10वी गोष्ट, जबाबदारी गेली. जबाबदारी राहिली. 2 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा आहे. म्हणजे असे तसे 32 दिवस राहिले. काय सांगायची गरज आहे? त्याला अभ्यास कर. समजत नाही का त्या टोणग्याला? 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे. 3 मार्चला इनविन 2 महिने राहिले. म्हणजे 60च दिवस राहिले सुट्ट्या सोडून. मग आता 60 दिवसामध्ये पास होईल का नाही अभ्यास केलं? त्या लोकांनी सांगायचं 16 वर्षाचा झाला टोणग्या तू लोकांनी सांगायचं का अभ्यास कर. तो बिचारा बाप पाणी मारू मारू कापूस शिकतोय आणि तू पाणी कुठं खूप येतो. तो बिचारा बाप वल्ला करू करू कापूस शिकतोय आणि तू फुटाने तोंडी लावून चिअर करतोय. अरे बेवड्या, तुला लाज आहे का काही? आता 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे. आणि पोरांनो, नोकरीसाठी शिकू नका, चांगलं जगण्यासाठी तर शिका. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे, माझ्या अवताराव नका जाऊ मला. तुला हे नाही
माय पाय सापड झाली उभं राहू राहू. माझं प्रत्येक वाक्य तळतळीच आहे पोरानं आणि अनुभवाच आहे. तळतळीचं बोलणं आहे माझं. मी तुमच्यातला इथून बोलणार मला. पोरानं तुम्हाला भविष्य नाही. 12वीला मार्क पाडा, शिका ना, काय फरक पडला. जबाबदारीच राहिली नाही हो. रोज उठून आपण टी व्ही पाहत राहायचे आणि बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या, पण आईबापांनी पोरांकडे पाहिजेच नाही काही. प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे मला. त्या पोलीस खात्यानं 50% लोक जागेवर ठेवल्यात कसे गावाईनं. नाही तर बेताल जनता झाली हो. 50% आरोपी 16 ते 17 आहेत. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, लुटले, हल्ले, पळवले. पंप लुटला, सोनार हल्ला. आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय, मोटार नेलीन पाईप ठुला. काय करा ते शेतकरी इळभर पायपात पाणी घाली बसलं, वरचंही गेलं आणि खालचंही गेलं. काय नुसत्याच चोऱ्या, एवढे चोर. कापूस चोरीला गेला काही. आणि हे चोर का झाले माहिती का? आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. नालायकांना काम नको. प्रत्येक बापानं जर रात्री 10-9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. पोराला रात्री 9 नंतर एंट्री द्यायची नाही. भाऊ आपल्या घरात यायचं नाही. तुम्हाला मला कशाला फायदा केलं ते मी ठरवीन. तू आम्हाला सांगायची गरज नाही. बायको माझी होती, तू पिस्तुल्या मला शहाणपणा शिकवलं. मी तुला फायदा केलाय रताळ्यान, तू मला शहाणपणा शिकतो बरं. आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे. भाऊ आणि चाल, जाऊ दे, गेलं तर काही होत नाही. जात नाही गेल्याशिवाय आल्याशिवाय यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर गांडोळं निघत नाहीत. पोर म्हणणं ना मी औषध घेईन. कोणतं घ्यायचं? चाल, टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 2 4D. काय घ्यायचं तुला? कोणतं घे, पटकन यादी राहिली ध्यानात तुमच्या. टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 2 4D. काय घ्यायचं तुला? टिकटॉक घेतो गुचिडाचं आणि घे पटकन, चाल फास्ट. औषध घेऊ द्या, निवांत पिऊ द्या, त्याला काही होत नाही. औषध घेतल्यावर 7 तास लागा त्या माणूस मरायला, कारण ते शरीरात भिंता पॉयझन होता आणि फेस येता 7 तास जातात. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा, काही होत नाही. आणि त्याला दवाखान्यात द्यायचं. दवाखान्यातून आल्यावर म्हणायचं औषध घेतो का? तू औषध ग शेण खावा, शेण, पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना तो कपाशीत सोडा, नाही तर टमाट्यात सोडा. तो काही करीत नाही मला. तो उलटा रिकामा खोकं पाहिजे तर म्हणतो औषध आहे का? काय होत नाही. पोरांच्या बाबतीत घाबरू नका. पोरांच्या प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला ना, 50% लफडे आठवड्यात बंद होतील. अजिबात शाळेत जाताना मुलीला मोबाईल द्यायचा नाही. पण आई खुडीची. आई म्हणते असावा प्रसंगाला, आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. प्रत्येक बापानं जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि त्याच्यामुळे येडी पोरं पैदा केली. सरळ बस रे. आता फक्त लहान आली पोर, तुम्ही थोडे इकडे सर, त्यांना पुढे घाल रे. ती लहान आली, उठ रे तिथून. लहान आली पोरं पुढे या, उठ तिथून, उठ इकडे. माझ्या हाताखाली आहे. असं ये, तो उठ रे, उठ. ते मागचं बाय तुझ्या मागं लपलं ती. ते कान टोपीवालं घे एक पुढं. इथं माझ्या हाताखाली या, इकडं सरक रे. इकडं सरक. या इकडं तुम्ही 2-4 जण, चला. तुम्ही बसा. या इकडं. उठ रे तिथून, हे इकडं ये. उठ, चाल इकडे ये, हाताखाली आहे माया. 31-12 इकडे या, इथं बस. असं सरळ बसा. मोठ्यानं बोला, घाबरायचं. अख्ख्या बीडमध्ये चालू आहे बरं का कीर्तन. प्रत्येकाच्या टीव्हीला चालू आहे ना. मग सावध बसा, घाबरायचं, मोकळा बसायचं, हातबीत बांधायचे नाही, रिलॅक्स. आपल्या बैठे सावधान. आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही. कीर्तन कोणाचं आहे?
माझं नाव सुद्धा तुम्हाला माहिती. घाबरायचं, फटाफटा बोलायचं. ए फटाफटा बोलायचं, फास्ट. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का खरी वाजले की 12 करेक्ट. शिला की जवानी करेक्ट. मुन्नी बदनाम हुई करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट. मध्यभागी मोठ्याले पोरण बोलायचं नाही. मध्यभागी भांग पडतं त्या भांगाचं नाव तेरे नाम करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी शब्बास. शिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं तेरी मेरी करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा दुनिया नरी. आता काल परवा रिलीज झालेला नवीन मराठी सिनेमा कोणता? मराठी करेक्ट. वा 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 वा. टाइमपास. अजून बेदुने बेदुने 5 आला का नाही? आला का? आला. आणि हिंदी कोणता निघाला या आठवड्यात? झुंदरी. आमचं आयुष्य बोगस गेलं रे भाऊ, बोगस. हे पुढचा प्रश्न जोरात. घाबरायचं. या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं करेक्ट. उभा राह, उभा राह, उभा राह, उभा राह. ए उभा राह ना, उभा राह रे तू. ए कोणतं आहे रे? कोणतं? दिनतात. उभा राह पपई, उभा राह, उभा राह, उभा. वा वा. इकडे ये. दिनताता वाजवा, वाजवा. मला हाताने खाली दिनताता करून दाखवायचं. वा वा वा. ए ए पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. त्यामुळे आवाज कमी येतोय. घाबरायचं. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. हे आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचं. आता 2च प्रश्न राहिले. पार सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पार बाहेर उभा राहणार ना. जोरात सांगायचं. पोरानं याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. आवाज कमी येतोय. घाबरायचा. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? काय माल दिलाय गावाला. काय माल. अरे याच्याकरता छंद लागला पाहिजे. कशाचा? गोविंद